या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 59 12 59। घरफोडीचे 5 गुन्हे उघडकीस, 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त, सोनार व 3 चोरटे गजाआड। शहर गुन्हे शाखेने सोनार व 3 चोरट्यांना गजाआड करून त्यांच्याकडून घरफोडीचे 5 गुन्हे उघडकीस आणून सुमारे 4.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। शहरामध्ये मागील काही दिवसांमध्ये रात्रीच्या वेळी बंद घरामध्ये चोरी करून ऐवज पळवून नेत असल्यानं हे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठांनी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन केलं होतं। त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा शोध घेत होतं। त्याचबरोबर शहरातील विविध ठिकाणांवरून प्राप्त सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून त्याचे तांत्रिक विश्लेषण केलं। दरम्यान पथकास यातील आरोपी रूपाभवानी मंदिराच्या परिसरामध्ये स्मशानभूमीजवळ चोरटे येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने सिद्धू शामराव काळे वय 39 राहणार चिंचोली MIDC तालुका मोहोळ, बजरंग नागनाथ चव्हाण वय 29, नरसिंह नागप्पा बल्लारी वय 31 दोघे राहणार सनमडीकर हॉस्पिटल जवळ सातारा रोड जत जिल्हा सांगली, सचिन दामोदर सावंत वय 35 राहणार बनाळी तालुका जत जिल्हा सांगली सध्या राहणार कडलास रोड सांगोला यांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे विचारपूस केली असता सिद्धू काळे व बजरंग चव्हाण यांनी त्यांच्या इतर 3 साथीदारांसह मिळून फेब्रुवारी 2025 मध्ये रात्रीच्या वेळी धनलक्ष्मी नगर जुनावेडी घरकुल येथे घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली। तसेच नरसिंह बल्लारी यांच्या मार्फतीनं त्यांच्या वाटणीस आलेले सोन्या चांदीचे दागिने सोनार सचिन दामोदर सावंत यास विक्री केलं असल्याचं सांगितलं। त्यानंतर आरोपी हे पोलीस कोठडीत असताना त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता या टोळीनं MIDC पोलीस ठाण्यासह अन्य 4 ठिकाणी रात्रीच्या वेळी घरफोडी बल्लारी यांच्या मार्फत आरोपी सोनार सचिन सावंत यास सोने विक्री केल्याचं सांगितलंय। आरोपी सिद्धू काळे व बजरंग चव्हाण यांच्याकडून 62,000 रुपये रोख रक्कम जप्त केली। तसेच आरोपी सोनार सावंत यांच्याकडून 4 गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्या चांदीचे 3,90,000चे 96 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। ही कारवाई पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, फौजदार अल्फाज शेख, पोलीस अंमलदार बापू साठे, वसीम शेख, सुभाष मुंडे, सैफन सय्यद, राजकुमार पवार, विनोद राजपूत, इम्रान शेख, उमेश पवार, सतीश काटे, बाळासाहेब काळे यांनी केले। जुना पुणे नाका, वसंत विहार, सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत, स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर, रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय, अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय। याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय, यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदबा 24 तास सेवेत। न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा। पत्ता SS बलदबा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर। मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 8669 73 21 82, 90 67 77 00 15।